पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव तिसंगी हद्दीतील सर्वात मोठी बातमी। या ठिकाणी हजारो झाडं अक्षरशः जळून खाक झालेली आहेत। या ठिकाणी कोणीतरी सरकारी दवाखान्यातील जनावरांची औषध आणून या ठिकाणी नष्ट करत असताना, जाळत असताना अचानक या फॉरेस्टला 15-20 दिवसापूर्वी अगदी इथलं फॉरेस्ट जळून खाक झालेलं आहे। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या झाडाला पाणी घालून जिवंत करण्याचा प्रयत्न केला, परंतु आतापर्यंत रस्त्यानं जात असताना काही शेतकऱ्यांचं याच्याकडे लक्ष गेलं असता या ठिकाणी दिसणारं दृश्य हे भयानक आहे। झाडांची केलेली कत्तल आणि ज्यांनी हा प्रकार केला त्याला शिक्षा नक्की होणार काय? ही रिटायर नाही म्हणून ही रिटायर नाही औषध नमस्कार, मी संजय कारंडे, तिसंगी हद्दीतला शेतकरी। आज मी तिसंगीहून शिरबाईकडे जात असताना मला इथे एक पंढरपूर हद्दीतलं फॉरेस्ट आणि या फॉरेस्टकडून इथं रस्त्यानं जात असताना इथं सरकारी दवाखान्यातल्या औषधांचा खच पडलेला दिसला। तो ही जळालेला अवस्थेत आणि जनावरांची ही औषधं सगळी आहेत। यामध्ये जात असताना माझ्या निदर्शनास आल्यानं मी पत्रकाराशी संपर्क करून हा प्रकार सगळा त्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी इथं बोलवलेला आहे। तर ही औषधं कुठल्या सरकारी दवाखान्यातनं येऊन इथं पडली आहेत, त्याची विल्हेवाट लावण्यात व त्या विल्हेवाट लावत असताना इथं हजारो झाडांचं नुकसान, त्यांच्यामुळं ही हजारो झाडांचं बलिदान घेतलंय, त्यांना जाळलंय। ही औषधं जाळण्यात ही एक तर सगळं वन विभागानं याच्यावर कारवाई करायला पाहिजे होती, परंतु तसं न करता इथं जात येत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांची बाब उघड आणून ही औषधं आहेत बघा 25 डिसेंबरपर्यंत या गोळ्या ज्या आहेत ह्या साधारण 25 डिसेंबरला एक्सपायर होणार आहेत। आज ह्या गोळ्यांची किंमत 250-300 रुपये द्यावा लागते। ही औषध आहे बघा 25चं, ह्या औषधाची किंमत साधारण 300 रुपयेपर्यंत ही बॉटल आहे। आणि ही बॉटल अजिबात कुठल्याही दवाखान्यात, आम्ही तिसंगीच्या दवाखान्यात विचारणा केली असते, तिथं औषधं ही उपलब्ध नाहीत, परंतु कुठल्या तर कुचकामी काम करणाऱ्या लोकांनी इथं आणून एवढा खर्च जाळण्यात इथं फॉरेस्ट जाळले, परंतु सरकारचा पगार घ्यायचा, सरकारी काम खायचं, सगळं सरकारी योजना खायच्या आणि ही सरकारचं सगळं इथं जाळून टाकायचं। मग त्या आरोग्य विभागाचं लक्ष कुठं आहे? या आरोग्य विभाग काय करतंय? या शासनाचं दुर्लक्ष आहे की शासनाचा लाखो रुपये पगार खायचा, लोक इकडं लोकांची जनावरं मरायला लागले, ती लंपीसारखा आजार मोठा या महाराष्ट्रात धुमाकूळ घालतोय आणि अशा आजारावर लोकांपर्यंत न जाता, ही औषध गोळ्या न पोच करता या डॉक्टरांनी सरकारी पगार खायचा आणि इथं अशा फॉरेस्ट विभागासारख्या ठिकाणी आणून जाळून आपण आयता पगार खाऊन निवांत राहायचं। त्याच्यामुळं आरोग्य मंत्री असतील, या राज्यातले मुख्यमंत्री असतील, या राज्यातले सर्व मंत्रिमंडळांनी आपल्या राज्यामध्ये काय चाललंय, कशामुळे जनावरं मरते, चांगल्या गोष्टीचा नाश आणि लाखो रुपये शासनाचा पगार खाऊन इथं असं ही अवस्था केली बघा। करोडो रुपयाचं नुकसान करून या फॉरेस्ट विभागाचं नुकसान, आज या गोळ्याचं नुकसान, शेतकऱ्याची जनावरं दगावली आणि शेतकऱ्याला एक्सपायर न होता आपला काम राजरोसपणे कसा चालतोय ह्या दाखवू या सर्वांवरून दिसून येतंय की राजरोसपणे पगार खायचा, लाखो रुपये शासनाचं नुकसान करायचं आणि आयश आरामामध्ये जगायचं। याला आरोग्य विभाग, या आरोग्य विभागातल्या सर्व या गोष्टीला सर्व आरोग्य मंत्री सुद्धा जबाबदार आहेत, कारण यांच्यावर त्यांचा पगडा नाही, आरोग्य मंत्र्यांचा यांच्यावर दबाव नाही। कर्मचारी ते म्हणून राजरोसपणे वागून या अशा नुकसान करून शेतकऱ्याचं महाराष्ट्रातल्या आणि सर्व या परिसरातल्या लोकांचं नुकसान केलंय, फार मोठं नुकसान केलंय। याचं दक्षता घेऊन कायद्यानं यांच्यावर कायदेशीर कारवाई करून या गोष्टीला जी लोक जबाबदार आहेत त्यांना सस्पेंड जाग्यावर करून या गोष्टीचा छडा लागला पाहिजे, अशी आमच्या या परिसरातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे।